बुवा बोलले की बारशाचं भजन पहिला मी केले. ठीक आहे बुवा, या मंडळात त्या लोकांना सर्व माहिती आहे मी किती बोलतो होतो, कारण ह्याच्यापूर्वी आमची अनामार्गे बुवा आणि माझी इथे डबल वारी झाली होती. मला वाटतं कमसे कम 4 का 5 वाजले होते. एवढी बारी आज आमच्या ना मालाडची छान होती. ते गावी गेले कामानिमित्ताने. मी अतिशय बोलायचो बुवानो, पण आता का कमी बोलतो तुम्हाला पण माहिती असेल मी का कमी बोलतो. ते बोलाक माका लय येत आणि गाडी घालू पण लय येतच माका. मी आपण गावचोच माणूस आहे. घातलेली गाडी परत कधी घालीत पण नाही. इतकी गाडी म्हणजे पाठवता मी सगळा सोडलंय. कारण असे आपले चंद्रकांत कदम, परशुराम पांचाळ, विलास पाटील बुवा, आमचे भगवान लोकरे बुवा यांची भजना मी भरपूर ऐकली बुवा. भजना करण्यापेक्षा यांची भजना ऐकून मी आज गातो आणि त्यांच्या अनुसरण. कारण काय माहित आहे बुवानी, चंद्रकांत बुवानी आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे. ते लोकांना कसं हसवावं, कोणा कसं बसून ठेवावं आमच्या चंद्रकांत कदम बुवांकडून शिकलं पाहिजे होतं. क्या बात आहे. खरोखरच आज या ठिकाणी आमचे मालाडचे बघा, या ठिकाणी आमचे परममित्र आमचे गणेश घाडीगावकर आणि सीता घाडीकर यांचे चिरंजीव आहेत. आणि आज खरोखर 101 रुपये दिल्या. त्यांच्या मनातील सर्व इच्छा कामना कर, सत्यनारायण पूर्ण कर आणि मंडळाचा स्वीकारतो. जय हिंद, जय. तर बघा, चंद्रकांत कदम बुवा कसं लोकांना प्रबोधन करायचं, लोकांना कसं थांबवायचं हे आमच्या चंद्रकांत कदम बुवांकडून शिकलं पाहिजे होतं. आणि कठीण रागातून, कठीण तालातून कसं गावं हे आमच्या परशुराम पांचाळ बुवांकडून शिकलं पाहिजे होतं. आणि आमचे भजन करता करता आमचे कैलासवासी विलास पाटील बुवा लंडन प्रसिद्ध झाले बुवा. हे आपल्या कोकणाचं भूषण आहे. ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश यांच्यासाठी खरोखर टाळ्या वाजवा. आज बघा, आमच्या मालाडमध्ये अखंड सांप्रदायिक भजन मंडळ, आमच्या या मालाडच्या वर तुम्ही विसरला त्या मंडळाला, पण त्यांनी हॅलो जरा आवाज वाढ जरा हॅलो. तर अखंड सांप्रदायिक आज मालाडमध्ये आपण संघटना स्थापन केली आहे. मी कलाकारासाठी वा म्हणजे प्रत्येकाला आपण कसं पुढे न्यायचं हे आमचा मंडळ, आमचा खरोखरच जातीने आज सर्वांच्या पाठीशी आहे बुवा लोकांच्या. त्या मंडळाचे आमचे माननीय आमचे खरोखर अध्यक्ष आमचे राजेंद्र नांदकर बुवा आहेत, खजिनदार आमचे आता आसगावकर बुवा आहेत, आमचे सचिन महाडिक बुवा आहेत, अरुण परब बुवा आहेत. सर्व आज त्या मंडळाच्या पाठीमागे आज झिजत आहेत. आमचे या ठिकाणी एकनाथ पवार बुवा आलेले आहेत, पावसकर बुवा आलेले आहेत, तसेच संतोष घाडी बुवा उत्कृष्ट आणि सुंदर आज त्यांनी बारी केली. आपल्या आताच 2-4 दिवसापूर्वी गुढीपाडव्याच्या अगोदर पण अति सुंदर बारी केली. की मी कलाकारासाठी उभा, आमचा मंडळ आज झिजत आहे. हे आज खरोखर आमच्या या मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपणच केलं पाहिजे. आपल्या माणसाक आपणच पुढे न्यायला पाहिजे. आज बुवांचं चिरंजीव बरोबर साई कसबले खूप नाव आहे त्याचं. बुवान त्याला मार्गदर्शन करता पण तो जातोय पुढे ना बुवा, बरोबर की नाही. आमचं चिरंजीव दोन्ही टुईन करून बघता, एकदम एकच नाही. कधी भजन करू बघता, कधी तबला वाजू बघता. काय करणार ती इच्छा. आता आम्ही काय बोलणार. या ठिकाणी आमचे खरोखर माडामध्ये सुप्रसिद्ध आमचे पक्क विनायक सावंत आलेले आहेत. आज चांगले सहकार्य करतात माका किती बोला घेताना ह्या तुम्ही मका बोलूच नका माझ्याबद्दल. आणि मी तर आली जरा कमी केलंय बुवाचं बोलण्याचं, जास्त गायनीकडे लक्ष द्या. माझ्या गुरुनी मला आज फोन केला होता प्रमोद धुरी बुवानी की बुवानू जरा कमी बोला पण तुम्ही गायन चांगलं करा, म्हणून मी जरा कमी बोलते.
सांगा हा या तुमचा भाग्य समजा तुमचा याक बरा आपल्या यांचा तेल पण यांना कमी लागतं आणि पावडर खायला यांना काय कळतच नाही हो बघा ना सगळा सुळसुळीतच झाला तसा पण बुवांकडे प्रेमळ आणि आपुलकी आहे कुठे जरी भेटले ना तरी पायाची नतमस्तक होतात हे त्यांच्याकडे खरं आहे म्हणजे जे खरं ते खरंच बोलणार मी बुवांबद्दल असं बुवा वाईट बोलणार नाही पण आज ह्या मालाडमध्ये आज जर अखंडित आज जर भजन सुंदर आणि जर आज दर वर्षाला महापूजा करतात असे आमचे फक्त एकच मंडळ आहे ते म्हणजे गजानन गणेश प्राताची भजन मंडळ सर्व बुवा या ठिकाणी त्यांच्या मंडळामध्ये कार्यक्रम कोणाचे चांद देतात गावापासून तर इथपर्यंत हे तिचं खरोखरच भाग्य आहे बुवाने नाही असं नाही बोलणार त्यांचे गुरुवर्य पण या ठिकाणी या वर्षी आलेले चांगले चांगले सम्राट बुवा होऊन गेले हे तुमचं भाग्य आहे बुवानो एक वर्षभर जे काय कमवायचा आणि एके रात्री सगळा संपवायचा हा तुमच्याकडे चांगलाच आहे बुवा चांगलं ते चांगलंच बोलणार वाईट बोलणार नाही तुम्ही केस जाऊन आमच्या पण अध्यक्षांचे केस गेलो नाही करते का बोला शकताय काय जाऊ दे ना येतील केव्हा तरी आता कसा माहिती आई ज्यावेळी आपल्याला प्रेमाने जेव्हा जवळ घेते आणि डोक्यात जेव्हा हात फिरवतात तेव्हा खरोखर आशीर्वाद असतो आईचा तेव्हा आपल्याला केस येतात आणि बायको जेव्हा आपल्या लगीन झाला आणि बायको जेव्हा आपल्या प्रेमान जेव्हा जवळ घेतात आणि हात फिरवत तेव्हा सगळे झाले होतात त्या का आमचा दोष काय पण बुवांची खरोखरच माऊली एवढी सुंदर ती कोणाचं लग्न असू नये कोणाचा बारसा असू नये पण ती येऊन आपल्या सुंदरपैकी गीत गाते तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा माऊलीसाठी ते आहे ते खरंच आहे बुवांच्या मागे भगवंती उत्कृष्ट असे तिचं गायन पण आहे न एक शब्द कुठचा बघता ती सुंदर असं ती गायन करते म्हणजे पाळणा म्हणा भुया म्हणा गीत म्हणा सुंदर असं करते ते करतच म्हणतात ही खरं आमच्या बायको बाहेर पण पडत नाही तुमचे भाग्यवान असेल तुम्ही त्याच्या सांगायचं तात्पर्य हे असं आहे बुवा तर हे भजन करता करता माणूस कुठे जाऊ शकतो भजन संपणार मी बरोबर बोललो तुम्ही मी पण बोललो भजन संपणार ना पण भजन हे संपवायचं की राखायचं हे आपल्यावर आहे 2020 का भजन वाईट नाही आहे वाईट आहे का सांगा बुवा आता आमचे संतोष गाडीने आमच्या भैरवभावानी भजन केलं सुंदर भजन केलं न बोलता पण त्यांनी बारी केली एकमेकाला काय बोलले पण नाही मी ऐकलेलो होतो मला टाइम जरा कमी होता सुंदर बारी केली या ठिकाणी शुभम धुरी यांच्याकडून 100 रुपये आले त्यांना पण त्यांच्या मनात पैसे दिला नाही जर काय ना पण तुमचा आशीर्वाद आमच्या दोन्ही बुवांवर आहे ना हेच आमचं प्रेमळ आहे ही भजन म्हणजे काय हे मालाड ही भजनाची पंढरी आहे बुवानो आणि ती कशी टिकवायची ह्या आपल्या सर्व बुवा लोकांवरच आहे मी काय म्हटलं ही सरस्वती आहे ही सरस्वती वर बसून आपण कितपत बोलावं हे प्रत्येक बुवानी ठरवलं पाहिजे आज आमचे मालाडची छान आहेत खरोखर आमचे मालक बुवा आहेत सुंदर गातात छान गातात आमचे सचिन माडिक आहेत नाडणकर बुवा आहेत आजगावकर बुवा आहेत संतोष गाडी बुवा आहेत चांगले आपल्या मालाडमध्ये बुवा आहेत आमचे रामदास कासले बुवा आमचे गुरु माऊली आहेत सुंदर त्यांच्याकडून कधी शिकलं आपल्याला शिकता येत आहे फक्त आपल्याला घेण्याची आपल्या ताकद पाहिजे ही आपण शिकलं पाहिजे बुवा म्हणून बाकी काय नाही
आपला अभिमान पाहिजे बुवा. या ठिकाणी आमचे परम मित्र आज आम्ही 20 ते 25 वर्षा एक ठिकाणी आम्ही भजन करत होतो आणि अजून पण आहे त्यांचं प्रेम एकमेकावर. असे आमचे मालाडमधील सुप्रसिद्ध बुवा सुभाष परब बुवा यांच्याकडून 100 रुपये आले. खरं आमचे सुभाष बुवा एवढे प्रेमळ बुवा आहेत. तुम्ही कुठचंही तुमचं काम त्यांच्याकडे असू दे, अहोरात्र त्यांना हाक द्या. कुठच्या आमदार जायचं असेल, कुठच्या खासदाराकडे जायचं असेल, त्यांना न्यायचं. काम झालंच पाहिजे. अशी माणसं आहेत, प्रेमळ आणि गोड माणसं. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. स्वप्नात पण नव्हतं ते आज घडलेलं आहे. कोणी सांगितलं, चांगलं सांगितलं की रामाचं मंदिर आज अयोध्यामध्ये झालं. सुंदर असं भव्य दिव्य असं मंदिर आपल्या भेटणार. पण जाऊया सर्वांनी म्हणून म्हटलंय बघा. छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर हे भजन कीर्तन नामस्मरण झालंच नसतं. काय सचिन बरोबर की नाही? जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंगच समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले म्हणून किती बघा आज जे भजन कीर्तन नामस्मरण आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आमचे खरोखर भक्त आमचे शिंदे साहेब अहो रात्र छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांचे असतात श्रम. श्री कलेश्वर प्रासादिक भजन मंडळ मालाड बुवा श्री संतोष नामदेव घाडी यांच्याकडे 101 रुपये आलेले आहेत. संतोष गाडी बुवा आमचे खरं उत्कृष्टतेचं भजन केलं. आम्हाला थोडंसं ऐकायला भेटलं नाही कामाच्या अभावे, पण किती सुंदर ते गातात. आणि त्याने आजगावकर बुवांनी असं त्यांना सपोर्ट आपल्या अखंड प्रासादिक मंडळाने त्यांना सपोर्ट केला. आज सर्व बुवा लोकांच्या पाठीशी आज अखंड प्रासादिक भजन मंडळ आहे. खरोखरच त्या मंडळाने आज मी बुवा कलाकारासाठी फक्त आपण विश्वास गोपाळे यांच्याकडून 100 रुपयाला बारी 200 रुपये बारी
कारण काय माहिता बुवांच्या आधीत गेलेले होत त्यांनी सांगले नाही माझे गेलेले होत काय केस आणि माका तुम्ही आणि घालवूक लावू नको हा या ठिकाणी खरोखर आमचे आणि मृदंग वादक आमचे आणि परब आमचे खरोखरच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीचे आमचे सावंत चंद्रकांत हा तुमचा आशीर्वाद आहे ना हेच आमचे पैसे आहेत हो बाकी काय एक गजर आहे बघा नवीनच गजर बसवला आहे भवसागर हा पार कराया नाममुखी ते घ्यावे हे जर भवसागर करायचं असेल तर मुखामध्ये नामस्मरण पाहिजे बुवा आज तुमचं नाव आहे ना असं नाही खूप चांगलं करताय आनंद आहे आम्हाला आनंद आहे आम्ही सध्या कमी बारे करतो तुम्ही जास्त करता खरं घालतो पण आम्हाला आनंद आहे तुमचे भजन तेच माझं भजन असं मी समजतो कारण सांगितलेलं आहे बघा वामनराव पैराणी तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार ए ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे सर्वांना सुखात आनंदात ईश्वरात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव अखंड मुखात राहू दे असं जेवढे आपण ईश्वर प्रार्थना म्हणतो त्याच्यात आपण पण आलो आहे की नाही बरोबर म्हणून आपल्यासाठी न मागता मी दुसऱ्यासाठी जास्त मागतो देवा मला पण सुखी ठेव आणि माझ्या बाजू बसलेले या मंडळाचे कार्यकर्ते त्यांना पण सुखी ठेव ज्यावेळी असं आपण ज्यावेळी परमेश्वराला मागतो ना तेव्हा परमेश्वर खरोखर नक्कीच आपल्याला देतो पण आपल्यात कशी म्हणणं आहे ना आपल्यात काय देवा माझा चांगला कर माझ्याकडे सगळं पैसे होऊ दे माझा भरभराट होऊ दे माझ्या बाजूवाल्याचा पुढे बोलायचे नाही त्याने आपल्याला देव कधी पावणार नाही म्हणून म्हटलं आहे भवसागर पार कराया नाममुखी ते घ्यावे भवसागर पार कराया नाममुखी ते परमेश्वराचं नाव घेतलंच पाहिजे भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली मातृभव पितृभव आणि त्याच्या भक्तीसाठी श्री हरी धावून आले पांडुरंग प्रत्यक्ष आला आज जर तुम्ही पंढरपुरात जर गेला तर पहिला दर्शन करतात त्या भक्त पुंडलिकाचं कारण त्या भक्त पुंडलिकाचं आई वडील छोटा तुम्हाला किस्सा सांगतो मी वाईट काय बोलणार नाही बुवांबद्दल छोटासा किस्सा एक सांगतो तुम्हाला त्या भक्त पुंडलिकाचे आई वडील ना डोळ्याने
आंधळे होते, आई आणि वडील दोन्ही आंधळे होते, त्याला दिसत नव्हतं. म्हणून त्या भक्त पुंडरीने काय केलं, आपल्या आई वडिलांना घेतलं आणि एका वैद्याकडे गेले आणि वैद्याला सांगितलं, वैद्य काका माझ्या आई वडिलांना दोघांनाही दिसत नाहीये, त्यावेळी मला काहीतरी औषध दे. त्यावेळी त्या वैद्याने काय सांगितलं, अरे भक्त पुंडलिका तुला मी औषध देईन, पण त्याचं तुला पालन करावं लागेल. तुला जे औषध देईन त्याचं पालन करावं. तर काय करावं लागेल, तर तू घरी गेल्यानंतर जे औषध देणार त्या आई वडिलांच्या डोळ्यात घातल्यानंतर त्यांना अजिबात जाग येता का म्हणे सकाळी उजाडापर्यंत. हो ठीक आहे, मग मी आई वडिलांसाठी काय पण करू शकतो, कारण आई बाप हे दैवत माझे असतील माझ्या घरी, कशाला मी जाऊ पंढरपुरी. आई वडिलांची जर सेवा केला तर पंढरपुरात जाऊची गरज पण नाही, कारण आई ही कोण आहे, रुक्मिणी आहे आणि वडील म्हणजे आपले पांडुरंग. माझ्या वडिलांचं नाव पांडुरंग, आईचं माझं नाव रुक्मिणी ठेवलं होतं आणि माझ्या मोठ्या भावाचं नाव कृष्णा. ही नावं काय ठेवायची बघा, पूर्वी देवादितांची नावं ठेवायची, गजानन, पांडुरंग, कृष्णा, साईनाथ वन ठेवलाय. अशी का ठेवायची, तर या आपल्या या संसारामध्ये त्या परमेश्वराचं नाव घ्यायला टाइम भेटत नसायचा. सकाळी उठल्या पण रात्री झोपापर्यंत आपली कामच संपायची नाही. म्हणून ते पूर्वीची लोक देवादितांची नावं ठेवायची, कारण या आपल्या संसारामध्ये जर आपल्याला नाव जर घ्यायला भेटत नाही, पण दिवसातून आपल्या मुलाला जर ए कृष्णा, ए पांडुरंगा, ए संतोष, ए राम जर हाक मारली तर आपल्या मुखामध्ये नकळत भक्ती व्हायची. न काय करता आपल्या हातून नकळत भक्ती व्हायची. म्हणून ते पूर्वीचे लोक देवादितांची नाव ठेवले. बघा किती लोकांना ठेवलेली आहे देवादितांची नाव, पण आता तसा आता रावला नाही, कलियुग गेलेला बुवाने चांगल्याने. कारण काय आता नाव कशी आहेत, टिमकी, पिंकी, रिंकी, कुंकी, चिंकी, थोडा वेळ म्हणाला काय इडी फुकी, ही काय नाव आहेत काय सांगा, काय देव रवलो काही सांगा. म्हणून आपण जमेल तेवढं देवादिताचं नाव ठेवलं तर आपल्या मुखात त्या मुलाचं नाव घेते वेळी खरोखर चांगलं नाव येत होतं. म्हणून तुम्ही बुवानो चांगलं नाव ठेवा. साईनाथ तुमचं लक्ष दीप कधी लावतो तर आमकाच काय समजत नाही. दीप लावलो आपलं, आम्ही लावता का हाय बघा ना, काय सांगू शकता. बुवानी बोला बुवाकडे जाऊची तयारी म्हणजे असं त्याच्याकडे चांगला आहे. दीप लावलेलो आम्ही, बघूया आता आमचा दीप लावता का आमचा माळवतो तो आमचा माहित नाही. आता आम्ही काय सांगू शकत नाही, आमचं आपलं आम्ही काम केला. पण आमच्या खरं मी सांगू शकतो, आमच्या बुवांचे चिरंजीव साईनाथ आणि आमचे लक्षदीप पण हे काहीतरी आमच्या मागे करतील अशी आम्ही आशा तर बाळगली आणि ते पुढे जाणार अशी आमची नेहमीच आठवण ते काठी काढतो. बुवाना का मी असं काय कमी बोलू शकेन ना. बुवा बोलले माका घाव नाही घालते, अवश्य तुमका घाव नाही घालते, पण बुवांकडे असे उलटा बुवांकडे गेलंय ना जातले उद्या. आता माझ्याकडे घाव नाही खावा घेतले 7 कळीचे बापे बोलले ते गुळबिळ घालू नये का आवाज बोलतात. पण बुवांच्या घरी असा उलटा, बुवांच्या घरी जर मी गेलोय ना तर हरकत ना पहिली चाय बी आणून देतले. मी पण लय हुशार असेल, चाय खाऊन जाणार होत नाही ना. टाइमपास बुवांची गप्पा मारीतच राहतले. बुवा समजले आता हे काय समजतो, बुवा आपल्या जाऊचे नाही जेवल्याशिवाय. मग आमचे बुवा काय करतले, माऊले मोठ्या भडकत होते, समजत नाही भयानक. आपण समजायचं हे आता काय डाळ शिजणारी नाही जेवणाची, चायवर आमका भागवले नाही वाटता का. ती आपली माऊली येऊन तरी काय संतोष बुवांच्या पुढे पुन्हा असं तुम्ही माका काय बोलतात. आपण समजायचं वातावरण जरा ढगाळा आपलं, मी आपलं आज जेवण नको बरं, चाय भेटली त्याच्यात आपला आनंद आहे आमका. मी आपलं उठल्याने निघालोय बाहेर, याक पाऊल बाहेर टाकल्यावर बुवा म्हणतं अगे तुला काय मी असा खोट्यान तुका असा काय रडण्यार का असा काय. या ठिकाणी आमचे दिलीप पवार
त्यांच्याकडून खरोखर 101 रुपये आले. त्यांच्या मनातील सर्व इच्छा तर बुवा म्हणतायत की रडायला लागली माऊली. त्या बुवा म्हणतात ग तुला काय द्या काय असा काय खऱ्या खऱ्या तुका काय बोलत होते का काय. ते संतोष बुवा इल्ले ना ते आता परत जेवण पण जातील म्हणून तुका मी ओरडत होतो. तेवढ्यात मी ऐकले आणि परत पाऊल टाकलंय. तसं मी जाऊचाही नाही आज जेवल्याशिवाय. आता संध्याकाळी घेऊनच जेवा मटण बिटण खाऊया. आमची बुवांची आमची एकामेकाला आमचं प्रेम आहे. तर त्या भक्त पुंडलिकाने त्या वैद्याकडे गेला. बघा हे सांगण्यासारखं आहे. या ठिकाणी आमचे कीर्तनी खरोखर कदम साहेब महान कीर्तनी आहेत. ते लोकांना प्रबोधन करतात, कीर्तनातून लोकांना बोध देतात. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. खरोखर असे संत आम्हाला भेटणं आमचं भाग्य आहे. आणि ह्या संतांच्या पुढे आपण काहीतरी बोलणार या आमचा कर्म देणे तरी आम्ही समजायचं. म्हणून त्यांच्या सामने बोलताना आमचा फार विचार करून बोलावा लागतो. कारण ते वाचन त्यांचं आमच्यापेक्षा दुप्पट आहे. या ठिकाणी माझे शिष्य पण भरपूर आहेत. हो असं नाही कोणा पण माहीत आहे. आज माझी जे भजनामध्ये जे बुवा आहेत ना ते अर्धे बुवा अर्धे वाचपी आणि अर्धे धरकारी. केव्हा केव्हा पप्पाची भांडत राहतं. ते ओढतं ते हडे ओढतं तडे ओढतं काय काय इटम ना एवढं दुसऱ्यावर बसतात. हे आमची मालाडची शान. तसेच आमचे दळवी बुवा या ठिकाणी खरोखर आमचे कासले बुवांचे शिष्य आहेत. ते विचारांसाठी मी खूप प्रयत्न केले. हा त्यांचा मराठमध्ये नाव आहे. आणि त्यांनी बघा आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी एक सांगण्याचं तात्पर्य त्यांना सांगतो. आमच्या शंकर दळवीसाठी त्याने आई वडिलांची सेवा करण्यासाठी आपल्या मिसेसला आज 7 ते 8 वर्ष त्यांनी गावी ठेवलं आणि स्वतः ते जेवण बनवून खातात. हे त्यांचं खरं भाग्य आहे. आई वडिलांची खरी सेवा आहे. अशीच मी सेवा करा. आमची आई स्वतः येऊन बसली सेवा करतो. बघा काहीतरी काय उलटा सुलटा करता पण आम्ही तिची सेवा करतो. आई आहे आपला जन्म द्यायला आईला कधी विसरून जमणार नाही. तसं त्या भक्त पुंडलिकानं आपल्या आई वडिलाला दिसत नव्हतं म्हणून एका वैद्याकडे गेला आणि वैद्याला सांगितलं वैद्य काकानू माझ्या आई वडिलांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तर मला काहीतरी तुम्ही औषध द्या. आणि त्याप्रमाणे त्या वैद्य काकाने त्याला औषध दिलं. त्या आणलं घरी आणि एका मांडीवर वडिलांना आणि एका मांडीवर आपल्या आईला झोपवलं. आणि या वैद्य काकाने सांगितलं होतं त्यांच्या डोळ्यात औषध घातल्यानंतर त्यांना जाग येता कामा नये अजिबात. तुला ते पालन करावं लागलं. हो म्हणून करतो. त्याप्रमाणे त्यांना एका मांडीवर आई वडिलांची मान आणि एका मांडीवर आईची मान ठेवली आणि त्या दोघांच्या डोळ्यात त्याने औषध घातलं त्या भक्त पुंडलिकानं. आणि त्याने पहारा करीत बसला. त्यांची मान थापट बसला. थापटीत बसला. रात्रीचे 2-2:30 वाजले आणि एक मोठा असा भूमी लाकडा पोखरतो. माहिती आहे ना लाकडा पोखरतो तो काळा भूमी आला आणि त्या भक्त पुंडलिकाच्या मांडीला एकदम धरल्याने रक्त बंबाळ केलं. त्या भक्त पुंडलिकाची मांडी रक्त बंबाळ केलं. भक्त बंबाळ करणार काय. त्या वैद्याने सांगितलं होतं त्याने जर जाग आली तर तुझ्या वडिलांना दिसणार ना दृष्टी येणार नाही. करणार काय. त्याने विचारलं अजिबात त्याने आपली मांडी हलवली नाही. अजिबात नाही. अजिबात बघितलं नाही. आणि पहाटेचे 4 वाजले. कोंबडा आरावला आणि त्या आईला आणि त्याच्या वडिलांना दृष्टी आली आणि बघतात तर त्या भक्त पुंडलाची मांडी अक्षर त्या भूमिलाने रक्तबंबाळ केली होती. हे झालं काय म्हणून काय सांगणार म्हणालो. जर मी जरी मांडी हलवली असती आणि तुम्हाला जर जाग आली असती तर तुम्हाला हे दृष्टी आली नसती. म्हणून मी माझा जो त्रास झाला तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी मी सहन केला. म्हणून भक्त पुंडलिक मोठ्याने टाळ्या वाजवा. हा भक्त पुंडलिक खरं. म्हणून आपण जर पंढरपुरात जर गेला तर पहिला दर्शन त्या भक्त पुंडलिकाचं आणि नंतर त्या पांडुरंगाचं. युगे 28 विठे उभा आहे. आपल्यात पण 28 उभा आहेत. बघा ही सगळी जर मधलाच ही 14 आणि 14 28 युग आहेत.
जास्त बोलत नाही कारण जास्त वेळ का पुढे पण आपल्या भगवानचं भजन ऐकायचं आहे म्हणून बोललाय. राम नाम हे जपताना आतापर्यंत लुटामारची केली, शेका लुटलं आणि लुटलं आणि या पाप केलं. त्या पापाक तुझी बायको पूर्ण धनियाच्या जाऊन विचारून ये बघूया. त्याप्रमाणे तो वाल्या कोणी धावत पलत माल बोल इथं लाग करीत तो घरी गेला. एवढ्यात घरी गेल्यानंतर त्यांना जवळ सवय त्या बायको पोरांका कोण खिशात हात घालता कोण खै हात घालता. आज काय आणले नाही. आज म्हणलो मी काय सुद्धा तुमच्यासाठी आणलं नाही. फक्त तुम्हाला विचारायचं आहे आतापर्यंत मला एवढा मी त्या पाप केला त्या पापात तुम्ही धनी आहेत का. तेव्हा सगळ्यांनी हात वर केले की ह्या एवढं पापात आम्ही धनी नाही का. तुम्ही काय केला ते पापी तुम्हीच. असं म्हटल्याबरोबर काय करणार विचारा. नाराज झाला तो वाल्या पडली आणि परत धावत परत माल मोल इथं लागतं परत तो नारदाकडे गेला. नारद बोललो काय झालं. बोलो काय सांगणार. बोलो आतापर्यंत पाप केलंय त्या पापात धनी कोण नाही. त्या पापात फक्त धनी फक्त मी. मग तू आता काय कर. नारदाने त्याचा एक मंत्र दिला आणि तो मंत्र काय दिला. मरा 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 हा त्याला मंत्र दिला. आणि मरा मरा म्हणता म्हणता त्या वाल्याच्या मुखातून राम उच्चार झाला. तेव्हा तो रामायण ग्रंथ लिहिला गेला. वा ही वाल्या कोळ्याची म्हणजे माणसाचा कधी पण प्रगती होऊ शकतो असं काही नाही. असं नाही बघा. वाल्याचा वाल्मिकी ऋषीचा तेव्हाच रामायण ग्रंथ लिहिलं गेलं. म्हणून आज अयोध्येमध्ये 500 वर्षाने ते मंदिर झालं. म्हणून म्हटलंय बघा जन्म
वनामध्ये तपश्चर्या केली, देवादिदानी 1,00,000 वर्ष तप केले बुवा, तेव्हा देव झाले. मग आपण ती भक्ती केली नाही का? आपण ती भक्ती करून पण आपण सुद्धा आपला संसार जर 184 योनी आपला जन्म आलेला आहे, तो आपला सुखाचा आणि समृद्धीचा जायचा पाहिजे, तर ही परमेश्वराची भक्ती केलीच पाहिजे. म्हणून म्हटलं आहे परशुराम पांचाळ, विलास पाटील बुवा, काशीराम परब बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, भोकर बुवा आपल्यातून निघून गेले, तरी आज त्यांनी आमचं नाव अजरामर आहे. काशीराम बोलते कसं सुंदर असे भजन रचना होता. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात या कोकणात या कोकणात गणेश चतुर्थीचा म्हणजे आपण मुंबईत सगळे सण साजरा करतो. साधी बर्थडे असू नये, साधी होळी येऊन दे. व आताच बोलले की बघा गणपती मुंबई खाली होता, होळी एक सगळी मुंबई खाली होता. खरा आता प्रणय गोपाळे यांच्याकडे 100 रुपये आले आहेत. खरोखर तर गणपती बघा आपण मुंबईत सर्व सण साजरे करतो. साधी होळी येऊन दे, साधे बर्थडे येऊन दे, साधा लगीन येऊन दे, साधी पूजा असू नये, एकदम थाटामाटात. पण आपल्या कोकणामध्ये सर्वात सण मोठा म्हणजे गणपती. कारण गणपती हे सर्वांचे आराध्य दैवत आहे. वने मगाशी सांगल्यानी माका सोंड लावले की मी गणपती दिसतोय. खरंच आहे का बघा, माझा पोट बी तसा झाला.
आता थोडीशी फॅशन बदललंय मी या वन बरोबर आली या म्हणता उद्या काढतलंय पण तुला कसा हिरोचा नाव आठवला नाही ह्याच नका समजत नाही अमिताभ बच्चन म्हणा ना माका काय गमले हा बरोबर ना करोडपती करोडपती कोण बनेगा करोडपती त्याच्यात थोडासा जरा ऍक्शन मारून बघले माका जमता काय जमत ना कशी बोलता आपलं प्रेम तर आपल्या कोकणामध्ये सर्वात सण मोठा म्हणजे कोण गणपती कारण गणपती हे सर्वांचे आराध्य दैवत आहे आणि जर गणपती गेला तुम्ही कसालाक जावा कुडाळाक जावा डिक्षेक जावा देवगडाक जावा मुंबईक जावा खय जरी गेला गणपती सणाचं सर्वांच्या मुखात एकच नाव ते म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पा या गणरायाची मनोभावे सेवा केली असता भक्तांना इच्छित फळ प्राप्त होते दुःख क्लेशाचा नाश करून भक्तांचे रक्षण करतो म्हणून म्हटलंय गणरायाच्या पूजनाने घरात नांदते शांती अशी गणरायाची आहे ख्याती म्हणून आपण बघा आपल्या कोकणामध्ये म्हणा आज मुंबई शहरामध्ये म्हणा पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्या गणरायाची 1.5 दिवस 5 दिवस 7 दिवस 11 दिवस मनोभावे आपण सेवा करतो कारण तो विघ्न हरता आहे कुठचंही जर शुभ कार्य करायचं असेल साधी एकादशी करा लग्न करा घर प्रवेश करा कुठचंही जर तुम्ही शुभ कार्य जर करायचं असेल तर त्या गणेशाचं नाव जर एक विडा काढून ठेवला तर तुमचं कुठचंही काम सिद्धीच जाणार नाही म्हणून म्हटलंय गणपती बाप्पा या गणरायाची मनोभावे सेवा करा त्याच्या तुमचे काय विचार असतील त्या गणरायाच्यांनी मांडा कारण तो विघ्न हरता म्हणून म्हटलं ते गणरायाचं पोट कसं मोठं मोरया मोरया मी बालताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोठ्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी आपले सर्वांचे तो अन्याय पोटात घेता म्हणून गणरायाचा पोट मोठा सातवंतला बरोबर आहे गणपती बाबाचा पोट मोठा ह्या बरोबर पण ह्या बुवांचा पोट मोठा कसा तुमचा प्रश्न पडला असतो ना आता बुवांचा पोट कसा मोठा ताव तुमका सांगतोय कारण कसा माहिती कोकणी आणि भात कोकणी म्हणून आमचा पोट या मोठा कोकणातलो ना आम्ही आता हे कसा हे खातात खूप पण ह्यांच्या अंगात लागत नाही आता आम्ही कसा इतक्या जरी खाला ना तरी आमचा कसा ह्यांका अन्न खाता आणि आम्ही अन्न खातो एवढाच बाकी काही नाही हे आपला थोडासा मनोरंजन बोलण्यासाठी विलास शंकर बारे यांच्याकडून 111 रुपये आलेले आहेत भजन शोधे त्यांचे खूप खूप आभारी आहेत धन्यवाद माऊली हा तुमचा आशीर्वाद असाच राहू दे पाठीशी म्हणून म्हटलं बघा सभासद आहेत पण आज त्यांनी खरोखर एवढा मोठा डबल बारीचा कार्यक्रम
बुवानी सांगितलं की सिंगल बारी करण्यापेक्षा डबल बारी करा आणि आज डबल बारीच्या माध्यमातून आज तुम्ही सर्व आलात त्या सत्याचं आपल्या दर्शन भेटलं हेच आपलं भाग्य आहे. कारण सत्यनारायणच्या पूजेला 4च केळी का लागतात, 2च समयी का लागतात. तर 4 केळी म्हणजे हे 4 दिशा आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि 2 समयी चंद्र आणि सूर्य आणि चौरंग म्हणजे ही पृथ्वी. ह्या पृथ्वीवर सत्यनारायण आपल्या प्रगट झाल्या सर्वांना दर्शन देण्यासाठी. म्हणून त्या सत्यनारायणाची बरोबर त्या मनोभावे पूजाचं पूजन करा. आपली जी काही इच्छा कामना असेल त्या सत्यनारायण समक्ष मांडा. कारण तो सत्याचा वाली सत्यनारायण आहे. तो आपण माणसाला माणूस फसवू शकतो पण देवाला कधी नाही. आज जे आपण इथे भजन कीर्तन करतो ते आमचे सर्व पूर्वज वरून बघतात, आमचे सम्राट वरून बघतात काय करतो का. म्हणून आपण प्रत्येक बुवाने सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रत्येक बुवाने या सरस्वती बसल्यानंतर माझी हात जोडून विनंती आहे की हा सरस्वतीचा मान ठेवून भजन करा. तुम्ही बुवा काय पण बोला पण अपशब्द कोणाच्या अशा कानाला हात येण्यासारखं असं बोलू नका. आपल्या आता माता बहिणी ते बसले आहेत त्यांच्या, कारण आता आजकाल भजन ऐकायला लेडीज लोक येत नाही. कारण हे बुवा लोक काही बोलतात वेटी सामन्याने. असं काय करू नका. आज परवा आता आपल्या सुधारतो ह्या भजनाचा रंग आमच्या युट्यूब चॅनलने कार्यक्रम ठेवला होता. किती सुंदर असं आपले भजन सम्राट विजय परब बुवा चोरिये बुवा आणि सुंदर असं भजन केलं. पब्लिक काय कमी नव्हतं ना बुवानो. बुवा पण आमचे होते त्यांना सकाळी वर्ग केलं. हे आपण हे भजनाचा रंग सुधारायचा आहे. भजन बंद होण्याचं मी बुवा नाही बोललो आहे. जर एकामेकाचं जर काढीत बसलो ना तर भजन नक्कीच बंद होणार आहे. पण एकामेकाला सपोर्ट करा, एकामेकाचं थोडंसं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करा, मनोरंजन करा पण या भजन माध्यमातून करा. पण तुमची बायको काय करता आणि माझी बायको करता ह्या भजनामध्ये काढू नका बोलू. हे सांगायचा उद्देश. म्हणून हा सुधारतोय भजनाचा रंगा. आज आमचे मुनगेकर बुवा बघा, विलास पाटील बुवा सांगितलं बघा, हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा. शेवटी येईल तुमच्या कामा. आज बघा विलास पाटील बुवानी ह्या विलास पाटील म्हणतात आहे ना, सुंदर असं त्याने गजर रचला होता. या हरिनाम आपल्या शेवटी कामा घेणार. एकामेकाची आई भर गाडी ती कामा घेऊची नाही का जाताला. पण कुठेतरी आज आपण या श्रमिक चाळीमध्ये आज चांगलं भजन केलं. आज लोक उद्या म्हणा अरे खरोखर आमचे संदेश कसबले बुवा संतोष सावंत सुंदर भजन केलं, नामस्मरण केलं. तीच एकामेकाची आम्ही आई बहीण काढली असती तर काय त्यांचा यांचं म्हणा असं हे पण कसले आमचा काय लावला त्याच्यात. म्हणून आज सुधारतोय भजनाचा रंग या युट्यूब चॅनलवाल्यांनी आज जो कार्यक्रम लावला ह्यासाठी त्याने की कुठेतरी आपल्या भजनाला टाळंबला नाही लागला पाहिजे. म्हणून त्याने तर एवढा मोठा कार्यक्रम राबवलेला. माझी रामदेवता दुर्गा माता आईकडे किती आज भरणं झाली, किती डबल बार झाली. खरोखर तिची जागृत देवस्थान आहे आपल्या म्हणून म्हटलंय बघा. Thank you.
भजनप्रेमी आज प्रमुख धुरी बुवा आमचे भरत बालक बुवा, आम्ही जर चांगलं केलं तर आमच्या गुरुना पण तेवढा वाटतं आपला शिष्य कुठे चांगला करतोय. नाहीतर मग थोड्या जण आपल्या गुरुचं नाव बदलण्याची बाळी येतली, ही बाळी होणार याचा कामा नाही. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या गुरुचा आदर ठेवूनच भजन करा, सांगण्याचं तात्पर्य आहे. हे आमचं अखंड आज सांप्रदायिक हेच सांगत आहे की प्रत्येक जणाने आपल्या गुरुचं नाव कुठेतरी उज्ज्वल व्हावं, गुरुला कुठेतरी मान खाली करावी लागेल असं मत तुम्ही भजन करू नका. हेच आम्ही कुठेतरी कमवलेलं आपलं हे आज नाव आहे. खरं की ना सचिन बुवानू, आम्ही काहीतरी ते बुवाला बोलणार वाईट वाट काय आणि आमच्या गुरुला सांगणार बुवा काय बुवा तुला शिकवलं तर याच केलं म्हणजे आता आपल्या कुठेतरी नाव आपल्या गुरुचा खराब झाला. ती पाळी आपल्याकडे येता कामा नये. आज आमचे बुवा बघा आपल्या गुरूंचा आज 20 ते 22 आहे ना, आज सातत्याने पूजा घालतायत आपल्या गुरुचा. त्याने गुरुकडून सत्कार आपण त्यांनी करून घेतला. हे आमचे संदेशी कसबले बुवा, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. ही नाही आहे बुवा. आता मी काय तर बोलतो, पण ते मी बोलणार नाही. कारण ते आमच्या गुरुने आम्हाला शिकवलं नाही. आमचे प्रमोद धुरी बुवाने मला स्वतः फोन केला आणि गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी मी पण बुवाला फोन केला. बुवा बोले भजन तुम्ही चांगलं करा, कोणाची लालच काढू नका, कोणची इज्जत काढू नका. भजन चांगलं केला तुम्हाला आशीर्वाद भेटणार आणि तो आशीर्वाद आज आपला भेटलेला आहे. हे आम्ही भाग्य समजतोय. या ठिकाणी आमचे श्रावणगावची शान आणि आमच्या मंडळाचे संचालक आमचे वाल्मिक परब यांच्याकडे 101 रुपये आलेले आहेत. खरोखर आमच्या मंडळाचे खूप आभारी आहोत. या ठिकाणी माला पवार यांच्याकडून 101 रुपये झालेले आहेत. तिच्या मनाची सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या. खरोखरच हे जे आपण चांगलं करतो ना, जे चांगलं केलं तर चांगलंच उगवणार. म्हणून म्हटलेलं आहे बघा